संभाजीनगर तालुक्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। लाडसांगी गावचे उपसरपंच प्रमोद भालेराव व 5 ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश। दिनांक 27 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुलजी सावे साहेब, माजी मंत्री डॉक्टर कराड साहेब, फुलंब्री विधानसभेचे आमदार अनुराधाताई चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुहासभाऊ शिरसाट, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस श्रीरामबाबा शेळके, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश करण्यात आला। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सरपंच लाडसांगी रमेश शिंदे, माजी सरपंच सुदाम नाना पवार, माजी उपसरपंच संजय पसलोरे, बाबासाहेब पवार, अनिल पवार, अनिल गावारे, बंडू गावारे, सद्दाम सय्यद, संजय भालराव, प्रवीण पडूळ, लाडसांगी येथील उपसरपंच प्रमोद भालेराव, काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार सौ अर्चनाताई पडूळ, केदार पडूळ, माजी उपसरपंच सुनील युवराळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल जैन आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य समीर बागवान, लक्ष्मण चाळगे, सुदाम पडूळ, तातेराव पडूळ, गंगासर ढोके यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। सर्व काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने काँग्रेस पक्षाला फार मोठी खिंडार पडल्याचे दिसून येत आहे। लाडसांगी येथे 3 पिढ्यापासून काँग्रेस पक्ष जिवंत ठेवणारे घराणेशाही स्वर्गवासी केशवराव दादा पडूळ, तेव्हापासून तर आता उच्च शिक्षित डॉक्टर पंजाबराव पडूळ यांनी लाडसांगी सर्कलमध्ये काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला होता। मात्र आता त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेस पक्षाला फार मोठी खिंडार पडली आहे। त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे संभाजीनगर तालुका अध्यक्ष मनोज चजूळ यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आणि जिल्हा परिषद उमेदवार राधाकृष्ण पठाळे यांना समर्थन दिले। अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, SS इंडिया न्यूज।